मेष राशीसाठी मार्च 2026 हा महिना नवीन सुरुवात, नवा आत्मविश्वास आणि विचारांना कृतीची जोड हे सगळं घेऊन येणारा ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे ऊर्जा, धाडस आणि तुमची उत्तम निर्णय क्षमता हेच तुमच्या प्रगतीचं, यशाचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त चुकतात कुठे तुम्ही? उतावळेपणा. अतिशय उतावळेपणा तुम्ही बऱ्याचदा करता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात आलं फटाफट बोलून मोकळे. समोरच्याला काय वाटतंय, वेगळी परिस्थितीसुद्धा असू शकते, ती समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही आणि मग तुम्ही अडचणीत येता. पण मार्च महिना मात्र तुमच्यासाठी नवीन प्लॅन, नवीन दिशा आणि नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी घेऊन येतोय. स्वतःच्या व्यक्तिमत्वात मार्च महिन्यात तुम्हाला बदल जाणवेल. मी काय करू शकतो याची जाणीव तुमच्यामध्ये वाढेल. हा महिना तुम्हाला स्वतःची ओळख मजबूत करण्यासाठी प्रेरित करेल असं म्हणायला हरकत नाही. करिअर व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑफिसमध्ये नेतृत्व दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रमोशन किंवा रोल चेंजबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे, मात्र सहकाऱ्यांशी अहंकाराची टक्कर टाळा. महत्त्वाची सूचना, घाईत निर्णय घेऊ नका. मेष राशीची लोक बऱ्याचदा तडकाफडकी निर्णय घेतात. हे चांगलं आहे खरं तर, पण कधीकधी अतिघाईत निर्णय घेतल्यामुळे बऱ्याचदा निर्णय चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना जरा श्वास घ्या, सगळ्या बाजूने विचार करा आणि मगच तो निर्णय घ्या. मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा विचार करता सध्या 7.5 सुरू आहे, त्यामुळे अनावश्यक खर्च तुमच्यासमोर येत असतील. पण तरीसुद्धा मार्च महिन्यातलं ग्रहमान जे आहे ते उत्पन्नात स्थिरता दाखवणार आहे. काहींसाठी वाढीची सुद्धा शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक पावलं उचला. अनावश्यक खर्च टाळा. विशेषतः लक्झरी वस्तू ज्या आहेत, महागड्या वस्तू ज्या आहेत, त्या वस्तूंवरचा खर्च तर तुम्ही टाळूच शकता. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग मार्च महिन्यामध्ये तयार होत आहेत, त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही पावलं उचलू शकता. जोडीदारासोबत संवाद तुम्हाला कौटुंबिक जीवनात वाढवावा लागेल. छोटा प्रवास तुमच्या नात्यात गोडवा आणेल. कुटुंबामध्ये एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमची भूमिका महत्त्वाची असेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. एकंदरीत जर मार्च महिन्याचं भविष्य सांगायचं झालं तर महिन्याचा पहिला अर्धा भाग मेष राशीच्या लोकांसाठी करिअरसाठी अनुकूल असणारे आणि शेवटचे काही दिवस आर्थिक निर्णयांसाठी योग्य म्हणावे लागतील. डोकेदुखी, रक्तदाब याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. खास करून मानसिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो, त्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणं गरजेचं आहे. उपाय कुठले करायचे तर दर मंगळवारी ओम